चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला असून त्यासाठी प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे। सागर कोरे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की भारतीय राज्यघटनेनुसार अल्पसंख्याक व मागास घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात असताना लिंगायत समाज अनेक शासकीय लाभ आणि आरक्षणापासून वंचित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती दिनी आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या निवेदनात समाजाच्या प्रमुख मागण्या अशा: लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देऊन त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून त्याचा लाभ सर्व घटकांना मिळावा। तसेच या महामंडळातील पदाधिकारी व कर्मचारी लिंगायत समाजातील असावेत अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे। शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या जीवन कार्याचा समावेश करावा। तसेच प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शासकीय वसतिगृह उभारावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती देशभर अधिकृतरित्या साजरी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। सर्व शासकीय कार्यालयात त्यांची प्रतिमा लावण्याचे आदेश द्यावेत। तसेच महाराष्ट्र विधान भवन परिसरात त्यांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणीही निवेदनात नमूद केली आहे। लिंगायत समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी विशेष तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून भक्त निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत। विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा व संशोधनासाठी बसाव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी। वचन साहित्याच्या प्रसारासाठी स्वतंत्र अकादमी स्थापन करावी। तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना उद्योग व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांचाही समावेश आहे। जोपर्यंत शासन स्तरावर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन शांततामय मार्गाने सुरू राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनास परवानगी देऊन आवश्यक सहकार्य करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे जत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या निवेदनाच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे।